काल देवेंद्र फडणवीस साहेब बोलताना असं बोलले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जर कोणी चुकीच्या पद्धतीने बोलत असेल तर त्याच्यावर कारवाई करणार म्हणजे करणार। मग माझा देवेंद्र फडणवीस साहेबांना प्रश्न आहे की राहुल सोलापूरकर ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन तिथं एक वक्तव्य केलं, त्याला काल का परवा पुणे सांस्कृतिक जी समिती आहे त्याचा एक सभासद तुम्ही तिथं केलं, म्हणजे तिथं तुम्ही एका बाजूला शिवाजी महाराजांच्या विरोधात जर कोणी बोलत असेल नाही तर महापुरुषांच्या विरोधात बोलत असेल तर आम्ही कारवाई करू असं सांगता, आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही त्याच व्यक्तीला तिथं एक पद देऊन त्याला बक्षीस दिल्यासारखं तिथं करता। तसंच नागपूरचे जे हिरो जे छत्रपती संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलतात, मध्य प्रदेशमध्ये जाऊन आता लपलेत। मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार आहे आणि त्यांना त्यावेळेस एक सावंत साहेबांनाच तिथं जे इतिहासाचे तज्ज्ञ आहेत त्यांना तुम्ही सिक्युरिटी देण्यापेक्षा त्या तुमच्या कार्यकर्त्याला तुम्ही सिक्युरिटी देता। त्याच्याकडे ईडी आणि सीबीआयली समृद्धी ग्रुप जो आहे त्या मालकाच्या गाड्या जप्त ज्या केल्या होत्या त्या गाड्या तो तुमचा कार्यकर्ता भाजपचा वापरत होता आणि तेली शब्द संभाजीराजेंच्या बद्दल आणि शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलून तो सुद्धा आजपर्यंत शांत आहे। त्याला तुम्ही सिक्युरिटी दिली, सुरुवातीला सिक्युरिटी दिली आणि आता तुम्ही म्हणता तो गायब झाला, पोलिसांसमोर तो गायब झाला का?